महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक के आंदोलन को लेकर केंद्र सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि नीट की परीक्षा और शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग पर कांग्रेस और सोनम वांगचुक के मुद्दे समान हैं। सपकाल ने सवाल उठाया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अब तक सोनम वांगचुक से मुलाकात क्यों नहीं की और शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों नहीं लिया। इसके साथ ही उन्होंने राम मंदिर से जुड़े कथित चोरी के मामले और शिवसेना के राम रक्षा कार्यक्रम को लेकर भी भाजपा और आरएसएस पर राजनीतिक हमला बोला। या संदर्भामध्ये या सगळ्या चर्चांचा खूप मोठा आता रवंथ झाला आहे आणि हा रवंथ किती काळ आपण सर्वांनी मिळून करायचा एक मोठा प्रश्न आहे। मुळात अशा प्रकारच्या वारंवार चर्चा होणं हे दीर्घकाळ चर्चा होणं हे चुकीचं आहे आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपाची भूमिका सांगितली आहे। जयंत पाटील साहेब हे का भेटायला गेले याचं उत्तर, वर्षा निवासस्थानी का गेले याचं उत्तर त्यांनी दिलंय। सुप्रियाताईंनी देखील या संदर्भामध्ये इंडिया अलायन्स बैठकीमध्ये आम्ही एकत्रित बसून चर्चा करू असंही सांगितलंय। मात्र तरी देखील आता या चर्चा थांबत नाही। मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यावर आपल्याला विश्वास ठेवायला काही हरकत नाही आणि हा त्यांच्यावर आपण विश्वास ठेवत नसल्यामुळे जणू काही आता ओपन सिक्रेट झालंय अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलंय। अशा प्रकारचं चित्र हे राजकीय दृष्टिकोनातून काही योग्य नाही। पार्थ पवार केंद्रात मंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जाते। ते व्हावेत म्हणून त्यांच्याच प्रदेश उपाध्यक्षांनी एसीएमला पत्र लिहिलं आहे। त्यानंतर पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। एक सुप्त संघर्ष राष्ट्रवादीत बघायला मिळतो। भाजपच्या आतल्यात संघर्ष, भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा संघर्ष, या दोघांचा राष्ट्रवादीशी संघर्ष, राष्ट्रवादीच्या आतल्यात संघर्ष। त्यामुळे आता हे सत्ताधारी पक्ष जे आहेत हे महाराष्ट्राच्या करमणुकीचा जणू यांनी काही ठेकाच घेतला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळे हा वगनाट्य आहे का, हा तमाशा आहे का, महाराष्ट्राची हास्य जत्रा बंद करून आता यांच्यावरच सर्व एपिसोड सुरू करावेत असा एक फार मोठा प्रश्न हा महाराष्ट्राला पडला आहे। 20व्या दिवशी जंतर मंतरवर अखेर काँग्रेस पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी वांगचुक यांचं जे उपोषण आहे या उपोषणातले मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे हे एकच आहे आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा खूप आधीपासून हा संघर्षात आहे। नीटचा पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटला नाही, नीटचा पेपर हा 71 वेळेस यावेळेस फुटला। मागच्या 70 वेळेसपासून मोदी सरकारच्या आम्ही याच्या विरोधात आहोत आणि यावेळेस देखील आम्ही जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जोरकस पद्धतीनेही केलेली आहे आणि अशा काळामध्ये जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत। याआधी ते लद्दाखच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांचे अधिकार जे स्थानिक पातळीवरचे अबाधित ठेवावे या अनुषंगाने देखील ते उपोषणाला बसले होते। 370 करण्याच्या एकंदरीत नादामध्ये भारतीय जनता पक्षाने लद्दाखच्या भूमिपुत्रांचा नाकारलेला अधिकार जो होता तो त्यांना पुन्हा मिळवून देण्याच्या अनुषंगानं काँग्रेस देखील त्या मुद्द्याचं समर्थन पहिल्यापासून करत आलेली आहे आणि आता उपोषणाला बसल्यावर आज जरी आमचे त्या ठिकाणी कोणी प्रतिनिधी गेले असतील तर त्यांच्या मुद्द्यांशी आम्ही सहमत आणि आमचे आणि त्यांचे मुद्दे एकच होते। मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस यंदा त्या आंदोलनाशी जोडून बघण्याची आवश्यकता नाही। मूळ मुद्दा आहे की मोदी का नाही गेले, मूळ मुद्दा आहे की मंत्र्यांनी राजीनामा का नाही दिला। त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे मोदी का नाही गेले, मोदींनी का दखल घेतली नाही, मोदींनी या संदर्भात मन की बात का केली नाही हे आपण विचारायला तयार नाही। काँग्रेस गेली का नाही गेली का, राहुल गांधी काय म्हणतात, म्हणजे एकंदरीत मुद्दा सोडून दुसरीकडे भरकटण्याचं जे कौशल्य भारतीय जनता पक्षांनी काही हस्तकांना सोबत घेऊन जे चालवलंय त्याची प्रचिती या निमित्तानं मात्र येते। मूळ मुद्दा हा आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि या उपोषणाची दखल नरेंद्र मोदी का घेत नाही। रामाच्या एकंदरीत मंदिरामध्ये जी काही चोरी झाली आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे चोरी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते। चोरी करणारे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाशी घनिष्ठ संबंधित होते। चोरी करणारे जे आहेत यांची नियुक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे।
नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं भूमिपूजन केलंय, नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं उद्घाटन केलंय आणि नरेंद्र मोदींनीच माहितीच्या अधिकारापासून राम मंदिराचा कारभार वेगळा ठेवलेला आहे. एवढं सगळं नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असताना चोरी झाल्याच्या बाबतीत चुप्पी का साधलेली आहे? चंपतराय नावाचा अट्टल दरोडेखोर गुन्हेगार हा त्या ठिकाणी चोरी करतो, धोतर सीसीटीव्हीवर लावतो, सीसीटीव्ही गायब होतात, 1400 कोटीच्या राम मंदिरातल्या वर्गणीचं देणगीचं कुठे हिशोब नाही, ज्या विठा असंख्य भारतातून तयार झाल्या त्याचा कुठे नामोनिशाण नाही, 200 कोटीच्या चांदी सिद्धी समाजाची ती दिसत नाही, अनेक जडे व्यवहारात हे कुठेतरी गायब झालेले आहेत. एवढ्या कोट्यावधीचा भ्रष्टाचार असताना एक थातूरमातूर एसआयटी केली आहे. त्या एसआयटीची हैसियत काय, त्या एसआयटीची अवकात काय, तर ते ताटाखालचे 2 मांजर असणारे 2 अधिकारी त्यात नियुक्त केले. असे ताटाखालचे मांजराच्या अध्यक्षित प्रमुख उपस्थितीत जर एसआयटी केली आहे तर त्यामध्ये ते मांजर जे आहे ते फक्त शेपी ठरवणार आहे, ते गुरगुरी करणार नाही, कोणताही निकाल त्यातून येऊ शकणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक स्वरूपात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी हा मूळ मुद्दा आहे आणि या मुद्द्याला आरएसएस भारतीय जनता पक्षी बगल देत आहे आणि रामरक्षेच्या निमित्तानं उभाटाने त्यांना जे निमंत्रण दिलं ते बरोबर आहे. मात्र त्याच्यात धमक आणि हिंमत असेल आणि ते खरंच रामभक्त असतील तर त्यांनी यावं, अन्यथा रामनाम जपना परायनाम आपना हे ब्रीद वाक्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचं झाल्याशिवाय राहणार नाही. मुंह में राम और बगल में नथुराम ही त्यांची प्रवृत्ती असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत एक चर्चासत्राचं उद्या आयोजन करण्यात आलंय. अमेरिका इराण युद्ध व भारतावर होणारे परिणाम कोण उपस्थित असणार आहे? या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. भारताच्या नागरिकांपुढे सगळी बाजू आली पाहिजे. आपल्या देशाची जी एक परंपरा आहे, आपल्या देशाची जी शक्तिस्थानं आहेत ती आपण ओळखून आपण सत्यावर पडदा न टाकता आपण पुढे गेलं पाहिजे, डोळोसून आपण पुढे गेलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे ही आपली आध्यात्मिक भूमिका आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या माणसांनी जगातल्या सर्व देशांनी एकत्र येऊन कुठेतरी अहिंसक पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याचं बीजारोपण केलं. तर नॉन व्हायलन्स मुवमेंट सारखी एक मुवमेंट इंदिरा गांधी सारख्या एका व्यक्तिमत्वानं ती पुढे नेली. त्यामुळे आपण या अर्थानं जगामध्ये भारताची एक आध्यात्मिक राजकीय विश्वबंधुत्वाची विश्वमैत्रीची जी भूमिका आहे ती पुढे घेऊन जात असताना सुरक्षा विषयक कुठल्याही प्रकारचं चर्चा आणि डिस्कशन होत नाही. त्यामुळे वर्क लोकली आणि थिंक ग्लोबली हा जो भारतीय माणसाचं जे मनमस्तिष्क असलं पाहिजे तिथे आपण कुठेतरी जात नाही. विश्वगुरूसारख्या थोथांड घोषणा दिल्या जातात आणि त्यावर आपण खरोखर बलसागर भारत हो विश्वात शोभून राहू हे मूल्य जोपासण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. उद्याच्या या चर्चासत्राच्या अनुषंगानं भारताची बलस्थानं आणि भारताला कोणाचा धोका आहे या संदर्भामध्ये एक वैश्विक चिंतन हे व्हावं आणि त्या वैश्विक चिंतनातून प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाची अस्मिता जोपासत असताना विश्वामध्ये शांती नांदेल या अनुषंगानं स्वतःचं आचार विचार व्यवहार आणि उच्चार ठेवला पाहिजे. ही उद्याच्या एकंदरीत वर्कशॉपच्या अनुषंगानं असणारी अपेक्षा आहे. आणि अलीकडच्या काळात ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आणि 1992ला मनमोहन सिंग नरसिंहरावांनी गॅट करारावर स्वाक्षरी केल्यानंतर खुल्या अर्थव्यवस्था आपण गेल्यानंतर आता भारतातच काय चालू आहे, महाराष्ट्रातच काय चालू आहे, माझ्या गावातच काय चालू आहे याकडे लक्ष ठेवून भागणार नाही. तर आपल्याला पण आपलं जे व्हिजन आहे हे वैश्विक करावं लागेल आणि त्या वैश्विक व्हिजन करण्याच्या अनुषंगानं उद्याचं चर्चासत्र आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या डोळ्याला झडप ठेवून आपल्याला जे चालवत आहे त्या चालवण्यामध्ये ती झडप डोळ्या